कशी काय मंडळी, मी आहे सोमवार आणि तुम्ही पाहता टेक्निकल आर्ट यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा स्वागत करता 1 लाख इन 100 डेज ड्रॉइंग चॅलेंजमध्ये. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मंडळी, आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडी वेगळी झालेली. मी वॉटर कलर पेंटिंग सुरू केलेलं, पण ते काही एवढं जमलं नाही आणि ॲक्रेलिक कलर असल्यामुळे ते सारखे सुकत होते. त्यामुळे मी ते थोडे बाजूला ठेवून मग परत एकदा स्वामींच्या स्केच पोर्ट्रेटवर ते सुरुवात केली. बाकी पार्ट 3मध्ये मी एक स्केच कंप्लीट केलेलाच आणि 4 स्केच राहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये 2 स्केच पूर्ण करणार आहेत. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. बाकी 4ही स्केचचे जे आउटलाईन आहे ते कंप्लीट झालेले आहेत. तर त्याच्यावरले ग्रेड जे आहेत ते आपण इरेज करूयात आणि मग सुरू करूयात शेडिंगला. तर ग्रेड इरेज करून झालेले आहेत. तर चला तर मग शेडिंगला स्टार्ट करूयात. मंडळी, फर्स्ट लेअरिंग जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि आता सेकंड लेअरिंगमध्ये जो पण स्केचचा डार्कनेस आहे तो आता कंप्लीट करूयात आणि 4 एकत्रच करूयात. मग काम जरा सोपं होईल. आणि आता वाजलेत 9:15 झाले ते रात्रीचे. तर चला, आता याला खूप टाईम लागणार. तर मंडळी, एका स्केचचं जे डार्कनेस आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर असं 3 स्केच करायचं आहे. तर चला तर मग ते पण पूर्ण करूयात. तर मंडळी, 4ही स्केचचे सेकंड लेअरिंग कंप्लीट झालेलं आहे. तर चला तर मग याला डिटेलिंगला पण घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला पण जर कमिशन स्केच पाहिजे असेल तर मला इंस्टावर DM करू शकतात
खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाची, तिथे DM करा. बाकी इंस्टावर फॉलो करायला विसरू नका. तर मंडळी, माझ्याकडे 4 स्केच होते आणि फ्रेम एकच, तर मी फ्रेम मागवलेले आहेत. तर चला अनबॉक्स करूयात. मंडळी, हे एकूण 5 फ्रेम आहेत आणि साधारण दाखवतो कसे दिसणार. हे बघा. तर चला ते स्केच फ्रेम करून घेऊयात. हे सगळे स्केच मी 17 आणि 18 ऑक्टोबर या कालावधीत काढलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले हे मला नक्कीच कळवा. बाकी मिळूयात पार्ट 5 मध्ये.